हटाओ, मुलुंड बचाओ, अदानी हटाओ, मुलुंड बचाओ। आणि तुम्ही बघा आता महाराष्ट्रामध्ये काय चाललंय। 107 हुतात्मानी आपल्या जीव गेला, अदानी साहेबांना दिला। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबईतील मुलुंडमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली। मुलुंडमधील मिठागारांच्या जागेवर सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांविरोधात आज काँग्रेसच्या वतीनं भव्य मानवी साखळी उभारून आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। मिठागारांच्या जागा भूमिपुत्रांकडून हिरावल्या जात असून मुलुंडचं जाणीवपूर्वक गुजरातीकरण केलं जात आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली। मुलुंडमधील स्थानिक रहिवाशांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकल्पांना आमचा तीव्र विरोध असल्याचा पवित्रा काँग्रेसनं घेतलाय। या आंदोलनामुळे मुलुंडमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। अदानी हटाओ, मुलुंड बचाओ, जागा आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाचा, जागा आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाचा, जागा आमच्या हक्काच्या। जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, जागा आमच्या हक्काच्या। नाही कोणाच्या बापाचा। जे प्रेक्षक आहे, लोक आहेत, सगळ्यांना ना महाराष्ट्र दिवसची शुभेच्छा। आणि तुम्हाला माहीत आहे, हे महाराष्ट्र दिवस घडवून आणण्यासाठी 107 हुतात्मांनी आपले जीव घेतलं होतं। आता तुम्ही बघा मुलुंडमध्ये काय चाललं आहे। मुलुंडमध्ये इथे मिठेगरची जी जमीन आहे, भूमिपुत्र आग्रिकोली लोकांची जमीन आहे, हे किचवून आता अदानी साहेबाच्या खिशामध्ये टाकणारा काम देवेंद्र फडणवीसची सरकार करत आहे। इथे डम्पिंग ग्राउंड आहे, तो पण त्याला दिलं। ऑक्टाय नाका बंद झाला, तो पण जमीन दिलं। आणि सातत्याने तुम्ही बघा मुलुंडचे नागरिक जे आहे या आंदोलन करून त्याचा विरोध करत आहे। इतके आपले लोकल आमदार आहे मिहीर कोटेजा, ते तर मुलुंडला सगळं गुजरातीकरण करायला निघालं आहे। अदानी एक गुजराती बिल्डर आहे, त्याला सांगा अहमदाबादला जाऊन प्रोजेक्ट करायला। मुलुंडमध्ये जनसंख्या 3 लाख लोक आहे आणि आता तुम्ही बघा 3 लाख घरी तो बांधणार आहे। कुठे जाणार की कुठे? फुटपाथ बघा, रोड बघा, स्कूल बघा, हॉस्पिटल बघा, काही सुविधा नाही, काही नाही आहे मुलुंडमध्ये। म्हणून आज महाराष्ट्र दिवस पण आहे, बुद्ध पौर्णिमा पण आहे, लेबर डे पण आहे। आम्ही काँग्रेसचे तमाम कार्यकर्ता इथे एकत्र येऊन ह्युमन चेन केलं। हे संदेश आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला की आम्ही गप्प बसणार नाही। तुमची सत्ता केंद्रामध्ये आहे, तुमची सत्ता राज्यामध्ये आहे, पण हे मुलुंड आहे आणि हे मुंबई आणि महाराष्ट्र आहे। इथे जे लोकांच्या मनात आहे ते होणार आहे। तुमच्या मनमानी आम्ही चालू देणार नाही। सर, आताच घोषणाबाजी केलेली आहे की आधी काँग्रेसचा लढा हा गोऱ्यांसोबत होता, आता चोरांसोबत आहे। हे म्हणण्यामागचं नेमकं तुमचं उद्दिष्ट काय आहे? बघा, हे जे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे, ईव्हीएम चोरीमुळे हे लोक आलेले आहे। आज नाही तर उद्या 10-15 वर्ष जसं हे सरकार जाणार, आपल्या लोकांना हे कळणार आहे। आणि इस्रायलची टेक्नॉलॉजी वापरून हे सगळं चालू आहे। तुम्ही बघा ना, लोकसभामध्ये जे सत्ता पार्टी पक्ष होता, किती त्यांना भेटलं? आम्हाला 31 सीट भेटलं, 48 सीट्स होतं ना। तो म्हणजे विधानसभामध्ये कौल जे होणार आहे काँग्रेस, NCP आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षावर होणार होतं, पण काय झालं? सगळं बिघडलं। हे म्हणून आम्ही सांगताय की चोरुकी सरकार आहे, वोट चोरी यांनी केलेलं आहे 4 तारखेला। पण मला पूर्ण विश्वास आहे जे भारतीय जनता पार्टी आणि इलेक्शन कमिशन जे करणार आहे तेच रिझल्ट असणार आहे। आम्हाला याच्यावर विश्वास नाही। एकदा जसं नेपाळमध्ये झाला, जसं बांगलादेशमध्ये झाला, श्रीलंकामध्ये झाला, तसा लोकच्या क्षमता वाढत चाललेला आहे। LPG भेटत नाही, पेट्रोल प्राईस आहे, सगळं तुम्ही बघा, लोक हे बघत आहे आणि निषेध चालू आहे। सोशल मीडिया बघा, आज सोशल मीडियामध्ये नरेंद्र मोदी असेल सगळं ट्रोल होतात। म्हणून मी सांगत आहे, इशारा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की हे अदानीला जे दिलेलं तुम्ही जमीन आहे हे बेकायदेशीर आहे, बंद करा। आमचा याचा विरोध आहे।